एकदा तुमची महाराजांनी आणि परीक्षा पण घेतली ना, बैराग्याच्या रूपामध्ये. मी पौर्णिमेलाच गेलो असं नाही, कित्येक वेळेला माझ्या अमावस्येलाही तिकडे जाण्याचा योग आला. 14ची रात्र होती आणि त्या रात्रीमध्ये तेव्हा मुसळधार वारा वादळ आणि पाऊस होता. आणि त्या पावसाच्या ह्याच्यामध्ये आणि एक मी स्वतःला वेडापीर का म्हणवतो, कारण वेड्यासारखंच वर्तन होतं ते माझं. जंगलामध्ये केव्हाही कुठेही आणि कसाही घुसायचं. आणि ते एक जीवावर उदार झालेला माणूस कसा असतो किंवा एखाद्याच ध्यास लागतो. बेसिकली सायन्सचा स्टुडंट, त्यातून रिसर्च सेक्शन, प्रत्येक गोष्टीला त्या चिकित्सक म्हणा किंवा काही म्हणा, त्याच्या मागे धावण्याची एक प्रवृत्ती, आणि ती प्रवृत्ती इथे कामी आली म्हणा. आणि मी त्या ह्याच्यामध्ये 14च्या रात्री मी भर पावसामध्ये जंगलामध्ये घुसलो. आणि जात असताना एवढा प्रचंड वारा वादळ पाऊस आणि त्या विजेंचं तांडव नृत्य होतं की कुठेही कसलाही मागमूस नव्हता, लाईट वगैरे तर काही दिसत नव्हते. आणि अशा ह्याच्यात जात असताना मला भरकटल्यासारखाच झालो. आणि मग मला जाणवलं की मी कुठेतरी आता फसलो आहे आणि कुठेही अंधकार सगळीकडे. आणि त्यावेळेला मला प्रचंड भूकही लागली होती. आणि अशा ह्याच्यात मी पुढे जायचा प्रयत्न करत होतो. आणि दूरवर मला प्रकाश दिसला. तो प्रकाश एका झोपडीतून येत होता. मी झोपडीच्या दाराजवळ पाहिलं. ती झोपडी म्हणजे फळकटे लावलेले आणि त्याच्यातून थोडा प्रकाश बाहेर झिरपत होता. आतमध्ये कोणाचा तरी बोलण्याचा आवाज येत होता. ते पाहून मी दरवाजावर थाप मारायला गेलो. मला थोडा वाटलं की इथे आपल्याला आसरा मिळेल, कारण पावसाने चिंब भिजलो होतो. प्रचंड थंडी वाजत होती. आतमध्ये दरवाजा ठोठावणार तेव्हा आतून आवाज आला की अंदर आ जाओ. मी आत जाऊन पाहिलं, ती संपूर्ण झोपडी धुराने व्याप्त झालेली होती. आणि आतमध्ये त्या धुराच्या आड 3 बैरागी बसलेले होते. आणि त्यांनी मला सांगितलं, अंदर आके दरवाजा बंद करो. दरवाजा बंद केला आणि चिलिमीचा त्या गांजा वगैरे काय पीत असतील त्याचा उग्र दर्प माझ्या नाकात शिरला. मला वाटलं इथून लगेच बाहेर पडावं. त्याच वेळेला त्यांच्या स्वरामध्ये एवढा जबरदस्त ताकद होती की त्याने मला सांगितलं, आओ बेटा इधर बैठो. त्यांचा आदेश अव्हेरण्याची ताकद माझ्यामध्ये नव्हती. मी मुकाटपणे त्यांच्यासमोर बसलो. ते 3 जणं पाहिलं तर त्या ठिकाणी 3 बसलेले आहेत. दोघांनी कपनी घातलेली आहे, कानात बिगबाळ्या आहेत, दुसरे फक्त लंगोटा निशी आहे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळ्या आहेत 3घांच्या. आणि चिलीम ओढतायत. चिलीम ओढता त्यांच्यापैकी एकाने चिलीम माझ्यासमोर धरली. मी म्हटलं, मैं चिलीम नाही पित आहे. एक कुत्सित नजर माझ्या चेहऱ्यावर फेकली गेली. त्यांचं चिलीम पिणं चालू होतं. पाहतोय तर ते त्यांच्याजवळच दारूचे ग्लास होते. आणि त्यांनी दारूचा ग्लास माझ्यासमोर धरला, एकाने दिला. मी म्हटलं, मैं शराब नाही पित आहे. पुन्हा तीच कुत्सित नजर. आणि त्या सगळ्यावर म्हणजे बाजूला जी धुनी पेटवली होती त्या धुनीवर ते मांस शिजवत होते. आणि हे पाहिलं, म्हटलं हे कसले योगी, हे तर संपूर्णपणे दारू पित आहेत, चिलीम ओढतायत, मांस खात आहेत. मला उभं आली त्याची. आणि म्हटलं आपण इथून बाहेर पडावं. पण त्याच जेव्हा मी असा विचार करतो त्याच वेळेला त्यांनी तिकडे पंगत वाढायला सुरुवात केली. 4 पानं वाढली आणि 4ही पानामध्ये तो मांसाहार पाहून मी म्हटलं, मैं मांसाहार नहीं करता है. अरे इधर जंगल में तो कुछ नहीं मिलेगा, भूखे मर जाओगे, खाने का है तो खा लो. मला कुछ भी हो जाए, मैं तो खाने वाला नहीं है. मग त्यांनी तिकडे यथेच्छ त्याच्यावर ताव मारला आणि सर्व संपवलं. आणि नंतर मग त्यांच्यापैकी जे वयस्कर होते त्यांनी मला कठोर स्वरात सांगितलं, बेटा वो धुनी के पास प्रसाद रखा है, उसको खा लो, उसका अवमान मत करो. त्यांच्या शब्दात एवढी ताकद होती. मी यांत्रिकपणे उठलो आणि तो थरथरत्या हाताने तो वाडका प्रसादाचा उचलून घेतला. त्याच्यातला मांसाहार पाहून माझ्या अंगावर काटे आले. पुन्हा त्यांनी सांगितलं, हो प्रसाद का अवमान मत करो, भक्षण करो. मी जसा प्रसाद घेण्यासाठी तो वाडगा जवळ घेतला, त्यामधून सुमधुर हलव्याचा सुगंध बाहेर पडू लागला. एवढा सुंदर सुगंध होता. मी त्यांच्याकडे पाहिलं. ते मिस्किन नजरेने माझ्याकडे बघून हसत होते. त्यांनी कोणीनेच सांगितलं भक्षण करो. आणि मी तो प्रसाद ग्रहण केला. त्याला अवीट अशी गोडी होती. आणि नंतर मला उसंत द्यायला ते तयारच नव्हते. एकाएकी तिकडलं झोपडीतलं वातावरण बदलू लागलं. धुराने ही संपूर्ण गांजा याचा धूर होता
ते वातावरणच दूर होऊन लागलं आणि सुगंधी फुलांचा, अत्तरांचा सुगंध त्या झोपडीमध्ये दरवळू लागला. मी त्यांच्याकडे पाहतो, एकाएकी त्यांच्या भोवती तेजाची वलयच्या वलय अवतीर्ण झाली आणि जे वयस्कर होते त्यांच्याकडे मी पाहतोय तर त्यांनी आपलं रूप पालटायला सुरुवात केली आणि सुवर्ण कांती असलेल्या त्या दत्तात्रयाला प्रत्यक्ष समोर पाहून मी स्वतः तिकडे हरवून गेलो. त्याच वेळेला त्यांच्या बाजूला बसलेले होते, त्यांच्या नजरेत कठोरता होती, पण कुठेतरी प्रेमाचा स्निग्ध जरा त्यामधूनही वाहत होता. त्यांच्याकडे पाहिलं, ती कर्पूर कांती असलेल्या त्या गोरक्षनाथांनाही ओळखणं मला कठीण गेलं नाही. पण त्यांच्या बाजूला बालवयी योगी होता, ते कोण होतं मला कळेना, पण ते मीननाथ होते. मीननाथ? बराच काळ त्यांनी तिकडे मला उपदेश दिला. पुढील कार्यासंबंधी वार्तालाप झाला. नंतर मीननाथाने मला केशरी दुधाचा पेला त्या ठिकाणी प्रसाद म्हणून पुन्हा दिला. तो मी भक्षण केला. मग ते म्हणाले, बेटा बहुत रात हो गई, निकलो अभी. आणि मी त्यांची अनुज्ञा घेतली. पुन्हा त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला. तिघांनी मला जवळ घेतलं आणि मी जड अंतःकरणाने बाहेर पडलो. पाय पुढे जात नव्हते, मन मागे रेंगाळत होतं. पण शेवटी त्यांचा आदेश होता, गुरुच्या आज्ञेचं पालन करायचं होतं. मी मुकाटपणे बाहेर पडलो आणि पुढे रस्ता स्वीकारला आणि मी गुरुशिखरावर जाऊन पोचलो. अशा पद्धतीचा तो अनुभव होता. हा अनुभव म्हणजे खरंच केवढा विलक्षण आहे. म्हणजे दत्त महाराजांची तुमच्यावर कृपा आहे, पण तुमचं जे गुरु प्रेम आहे, ती भक्ती आहे. मी लहानपणीच त्यांना गुरु केलं आहे. शिक्षाही करतात आणि प्रेमही त्यापेक्षा जास्त करतात. त्यांच्यासारखं प्रेम हे मी त्रैलोक्यात कोणाकडूनही अनुभवलं नाही. सगळी नातीगोती पाहिली, पण महाराजांचं सारखं प्रेम या त्रैलोक्यात कोणीच करू शकत नाही. ते निस्वार्थ गुरुचं प्रेम असतं. पण ती अनुभूती यायला सुद्धा आपल्याला तेवढी भक्ती पाहिजे, नाही का? फक्त शरणागत भाव पाहिजे. आपण दुर्दैवाने सगळं घेऊन जातो, फक्त त्यांना काय लागतो, तो पवित्र भाव लागतो, पण तोच आपण विसरतो. सगळं काही त्यांना देतो, पण त्यांना कशाची गरज नसते. आता हे पॉडकास्ट बघून बरीच मंडळी माझ्याकडे येतात. त्याचं आपण पॉडकास्टमध्ये सांगितलं, मी काय देव नाही आहे, मी चमत्कार करू शकत नाही, तरी माणसं येतात. मग आम्हाला हे करून द्या, मग आम्ही हे करू. म्हटलं, महाराजांका कशाची कमतरता नाही आहे. श्री त्यांच्या पायाशी आहे. श्रीपाद म्हणतात त्यांना. श्री ज्यांच्या पायाशी आहे त्यांना तुम्ही काय देणार आणि ते काय घेणार? त्यांना फक्त शुद्ध भाव पाहिजे. तुम्ही महाराजांना विकत घेण्याचा विचारसुद्धा करू नका म्हटलं. फक्त शरण जा आणि चांगल्या रीतीने त्यांच्या चरणापाशी भाव अर्पण करा, तर तो भाव तिकडे पोचेल. अन्यथा येणार नाही. बरीच जण जातात, नको त्या गोष्टी, कुठेतरी आपल्या मनात अहंकार असतो, मीपणा आहे, मी कोणतरी आहे, आणि त्याच्यातच माणसं भरकटत जातात आणि त्याच्यातून त्यांचा प्रवास खुंटीत होतो. तिथे फक्त शरणागत भाव पाहिजे. चढणं सोपं आहे, पण उतरायला वेळ लागत नाही. तिथे टिकून राहणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी शरणागत भावच आवश्यक आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.